हा. गुळ आधी घालायचं म्हणजे तो कडक अगं असतो. काय बघ. करते तू वनिता, ते काय करते? अगं तुला आवडते ना ती तसली भाकरी करते मी. केली नाही तर ना ग मला मग तू गेल्यावर मला आठवण होणार, केली नाही म्हणून मी. हा, कळलं ना, म्हणून मी करते. मग हो. या घरातली खोबरं आल्यावर मला आजी अशी भाकरी करून द्यायची आणि मग प्रवासात जाताना पण मला केळीच्या पानातनं बांधून द्यायची आणि मग मी प्रवासात सगळी तीच खायची. हो, कशी करते ग ही? मी घरी बनवते कधीतरी, पण माझी काही तशी होत नाही. तू सांगशील का? पण तुझ्या हातची चव कशी येणार त्याच्यात? पण निदान बाकीचे पदार्थ तरी किती घालतात काय त्याप्रमाणे कळलं तर मला मग ते समजेल. अच्छा, किती प्रमाणात? जरा आमचं गोव्यातलं काय माहितीये, खोबऱ्याशिवाय एकही हो जिन्नस होत नाही. हो हो. कळलं ना? मला माझ्या आठवणीनुसार मी साधारण मला ही पुसटची आठवण आहे. पुसट अशासाठी की त्यातले प्रत्येक गोष्ट नाही आठवत, पण जे मला आठवते ते अगदी ठळक आहे आणि माझ्या डोक्यात अजूनही आहे. ते माझ्या आठवणीत मनाच्या कोपऱ्यात गोवा म्हटलं की आजी आणि ती भाकरी आणि आता वनिता आत्या पण. एकदा आम्ही लग्नाच्या आदल्या दिवशी मला वाटतं हळदीचा समारंभ होता गावी आणि आजी मला त्यांच्याकडे घेऊन गेलेली. कोणाकडे? कोणाकडे घेऊन गेलेली. चल म्हणाली. मी आजीबरोबर तयार होऊन गेली. तेव्हा आम्ही मुंबई शहरातले ना, तर असं जरा वेगळं वाटत होतं मला, पण मी आजीबरोबर म्हणून आनंदाने गेली आणि आम्ही बसलो. बऱ्याच बायका, लहान मुलं वगैरे असं सगळे बसलेले आणि मग थोड्या वेळाने त्यांनी त्या समारंभाला सुरुवात केली. आधी सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे दिलं, फुलं वगैरे, आणि मग नंतर त्यांनी मी आपलं नेहमीप्रमाणे वेफर कचोरी काहीतरी येणार असं मला वाटलेलं तेव्हा, पण आलं तर समोर केळीचं पान त्याने ठेवलं, छोटे छोटे तुकडे, आणि मग एक भाकरीचा तुकडा त्याने वाढला. तर मी तो तुकडा बघून आजीला म्हटलं, आजी मला हे नको, मला नको, तूच खा, असं मी म्हटलं. आजीने तिच्या नेहमीप्रमाणे करारी आवाजात मला सांगितलं, हे खा. हे खा असं म्हटल्यावर माझी काय तिच्या पुढे बोलण्याची कधी ताप नव्हती. तिने खा म्हटल्यावर मी आपला तो कसा बसा भाकरीचा तुकडा उचलला छोटा आणि मी तो तोंडात टाकला. गुळ वितळायला पाहिजे म्हणून पाणी घातलं, साधं अंदाजाने घातलं ना ग? हा, बरोबर. कुठलं पीठ? तांदळाचं पीठ. तव्यावर तेल घालून मग ते थापणार तेलावर. मीठ घातलं? हो, हे बघ मीठ. हे मीठ, हा गरम मसाला, हे खोबरं, हा गूळ आणि हे तांदळाचं पीठ. ओके. आणि तुझ्या हाताची चव ते तर आहे, प्रेम. त्याची चव जास्त असणार ती. गूळ ना ग हल्दीचा एकदम कडक असतो, त्यामुळे हो. हो, ती भाकरी ना हे सगळं मिक्स केल्यावर भाकरी थापतात ना तव्यावर, तेव्हा ती जरा जाडशी ठेवायला पाहिजे. हो, म्हणजे ती नरम पण राहते, कडक पण होते एका बाजूने, असं आहे. तीच त्याची मजा आहे. हो, ही फार महत्वाची टीप आहे. होय, लक्षात ठेवायला पाहिजे. तेच
पाणी थंड घेतलंय ना? हो, पाणी थंड. हे असं एवढं हे सैलसर भिजवलेलं आहे. मी ना ते घट्ट भिजवते म्हणून ते माझं तसं होत नाही. ओके. तेल लावून घेते आधी. हा. तेल लावते. हा. त्याच्यावर अच्छा. उदळसाठी. हा, हो हो हो, चालेल. तशीच बाजू ना. हो हो हो, खरपूस खरपूस जाडसर. हो, त्याला आवडते. जरा अशी थापून घ्यायची. अच्छा, सांभाळ ग. अच्छा. तांदळाचं पीठ कुठलंही चालेल ना? हो. असं काय पर्टिक्युलर नाही ना? नाही नाही नाही, स्पेशल असं जाड वगैरे असं काही नाही ना? नाही नाही. सूर्या तांदळाचं पण चालतं आपलं. हा, सुराई तांदूळच. हा 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 हा. इथे बाजूला मसूरची आमटी होते, आता बनणार आहे. थांबा. म्हणजे बोट यायला नको ना, हा. म्हणून मी अशी करते. अच्छा, मस्त आयडिया. तुझ्या मम्मीला आवडलेलं हे मी असं पाणी लावून आणि जरा झाकण ठेवायचं. म्हणजे जरा बरी होते. हो हो हो. अच्छा, असं लावून ठेवायचं. हो. हा हा हा. तव्यावर तेल घालून ही मस्त खरपूस भाकरी तयार झालेली आहे. पती, एक ग, तुझी भाकरी तयार आहे बघ खाऊन. हो हो, नक्की खरपूस नक्की. पाहिजे ना? हो 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 हो. हा, घे खा. हा? हो, चालेल. अनिता, ती मला ही भाकरी खूप प्रिय आहे ग. मस्त. तेच. थँक्यू म्हणणार नाही मी. हो. नाही, थँक्यू नाही कशाला. नाही, थँक्यू नाही म्हणणार, पण छान, मला खूप आनंद होतो. आता दुसरी